जाता जाता इथं मंदिरापाशी आम्हाला इथं एक लेणी दिसली, ती समजत पण नाही इथं लेणी म्हणून. नाही बघा समोर आहे आपल्या, इथे त्याच्या समोर एक खड्डा आहे, टाकी वाटतं पाण्याची टाकी, त्याच्यात पाणी आहे. हे बघा लयच भारी बघा. लयच भारी. एवढं पाणी असतंय का इथं पट्टा पडल्या समोर, तो तेवढं पाणी असतंय. इथं एक खोली आहे आणि त्या खोलीमध्ये बघा मंदिरासारखं केलेलं आहे. अगदी थंड वाटतं इथे. ह्या रूम मध्ये इथे खळग आहे, त्या खळग्यामध्ये मोठा दगड आहे आणि त्याच्यामध्ये पाणी आहे आणि याच्यामध्ये भरपूर असे मासे आहेत बघा. मुर्रे आहेत, मोकर मोठाले आहेत. किती भरपूर असे मुर्रे आहेत. इथे खांब होता वाटतं, तो तुटलेले. विशालने हात घालून पाहिलाय तर हा खड्डा बराच असा खोल म्हणतोय, तो हात पोचत नाही तळाला. लय स्वच्छ पाणी. लयच भारी. अगदी खांब, हे नक्षी काम केलेले काम आहे, खांब आहेत सगळे. हे पूर्ण कोरवलेले खांब आहेत दगडामध्ये. ते पूर्ण जॉईंट आहेत, ते काय असे नंतर आणून बसवलेले नाही. हा दरवाजा कसा केलेला आहे, कोरवलेला आहे बघा.
बघा मित्रांनो, आपण इथं या लेणीमध्ये आलेलो आहे. तर ही लेणी ना खिरेश्वर या ठिकाणी आहे. आणि आपल्याला त्या खिरेश्वर या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला ही लेणी पाहायला भेटलेली आहे. बघा इथे वरती सगळं सपाट माळ आहे. बघा आपण बघू शकता. बघा मित्रांनो, हे वरती संपूर्ण माळ आहे आणि इकडे पण माळ आहे. पूर्ण मोकळं आहे सगळ्या साईडने. आणि अशा ठिकाणी ही लेणी आहे, ते आपल्याला काही दिसत नाही. आणि ह्या साईडला आहे ना, ह्या साईडला इकडे ते खिरेश्वरचं मंदिर आहे. आणि ह्या साईडला आपल्याला तिथे ती लेणी पाहायला भेटते. ह्या साईडला हरिश्चंद्रगड आहे. आणि हे त्याच्यावरून पूर्ण सपाट माळ आहे, एकदम अगदी सपाट. बघा या साईडला पूर्ण सपाट आहे. आणि या सपाट माळ असल्यामुळे ना आपल्याला ही लेणी दिसत नाही. कारण वरती कुठं असते तर ते आपल्याला दिसले असते, पण सपाट असल्यामुळे ना ते लेणी आपल्याला पूर्ण दिसत नाही इथूनच. जेव्हा आपण इथं येऊ ना समोर या ठिकाणी, तर त्या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला हे थोडंसं टोक दिसतंय. आणि ते दिसल्यानंतर मग आपण जवळ आल्यावरती आपल्याला आतमध्ये पाहायला भेटते. त्याच्यावरती संपूर्ण सपाट असं माळरान दिसतंय. आणि त्या साईडला मग ते डोंगर आहेत. हे आहे महादेवाचं मंदिर खिरेश्वर या ठिकाणचं. चला आतमध्ये जाऊन बघू असं काय आहे मंदिर. वाढन हवी सिमेंट लावून थोडं थोडं वरचं लय जबरदस्त आहे. अनुकूल असते का? लय भारी केलेलं आहे. सगळं दगडामध्ये केलेलं आहे, कोरवलेलं आहे डिझाईन काम. संपूर्ण दगडामध्येच केलेलं आहे. मंदिराच्या बाहेर अशी डिझाईन मध्ये आहे. संपूर्ण दगडामध्येच आहे हे मंदिर. महादेवाचं मंदिर आहे हे. अगदी जुनं मंदिर आहे. संपूर्ण दगडामध्ये हे बांधलेलं मंदिर आहे. हे बघा चारही बाजूने तुम्हाला दाखवतो.
हे बघा मित्रांनो, इकडं ते महादेवाचं मंदिर आहे खिरेश्वरचं, आणि आपल्याला बघा ह्या साईडला तर तिथं आपल्याला दिसतात त्या लेण्या आहेत. म्हणजे तिथं लेण्या आणि त्याच्याच थोडंसं साईडला इकडं ते महादेवाचं मंदिर आहे खिरेश्वरचं. तर आपल्याला इथून ते दोन्ही पण दिसतंय, मंदिर पण दिसतंय आणि तिथं त्या लेण्या पण दिसतात. तर कधी आलेस तर तुम्हाला त्या लेण्या पण पाहायला भेटतील, आणि हे अगदी जुनं दगडामध्ये बांधलेलं हे महादेवाचं मंदिर आहे खिरेश्वरचं, ते पण तुम्हाला पाहायला भेटेल. ते पण अगदी भारी आहे ते मंदिर पण. तर ते तुम्ही आलेच कधी तर ते मंदिर पण बघा आणि त्या तिथं लेण्या पण बघा. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा.